जगदाती जगद्गुरु आदिगुरु शंकराचार्यांच्या पावनचरणी अनंत कोटी नमन करून आपणा सर्वांना अनंत अभिवादन. एका साधकाने प्रश्न विचारलेला आहे, आत्म्याचा प्रवास कसा असतो, आत्मा कुठून येतो आणि तो पुढे कुठे जातो, आत्म्याची शेवटची गती काय आहे, आत्म्याच्या या प्रवासामध्ये शेवटचं गंतव्य काय आहे. प्रश्न हा फार मूलगामी आहे. जीवनाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. महत्त्वाचा असं मी म्हटलं यासाठी की मनुष्य जन्मून येतो आणि इथं तो बरंच काही ज्ञान मिळवतो, बरंच काही समजून घेण्याची जिज्ञासा, कुतूहल असतं. जगातल्या भौतिक वस्तूंच्या पाठीमागं लागतो, सुखापायी सर्व काही करतो, परंतु मी कोण आहे हेच जाणून घ्यायचं राहून जातं. किंबहुना मी कोण आहे हे पूर्ण मनुष्याला जर पूर्णपणे समजलं ना, तर हाच मनुष्याचा जन्म त्याचा शेवटचा ठरू शकतो. मोक्ष हे गंतव्य आहे. मोक्षाच्या शेवटच्या स्टेशनपर्यंत आपणा सर्वांना जाऊन पोचायचं आहे आणि यासाठीच त्या विधात्याने आपल्याला मनुष्य हा मौल्यवान जन्म दिलेला आहे. मनुष्य कधी एका ठिकाणी शांतपणे बसून स्वतःलाच एक प्रश्न विचारावा की मी कोण आहे. शरीर तर आपल्या समोरच आहे, श्वास चाललेला असतो, हृदय धडधडत असतं, विचार उठत असतात, भावनांचं काहूर उठत असतं, परंतु या सर्वांच्या पलीकडे काहीतरी एक तत्त्व आहे का? कुठलं तरी एक अदृश्य तत्त्व आहे का की जे हे सर्व पाहत आहे? पाहणार असं कुठलं तरी एक अदृश्य तत्त्व या जगाच्या पलीकडे आहेच आहे, जे दिसत नाही, अनुभवाला येत नाही, परंतु आध्यात्मिक साधनेद्वारे त्याचा अनुभव येऊ शकतो. त्यालाच भगवद्गीतेमध्ये साक्षी स्वरूप आत्मा असं म्हटलेलं आहे. तो आत्मा काहीही करत नाही, तो अकर्तृत्ववान आहे. अभोक्तृत्व, अकर्तृत्व, मी करत आहे, मी भोग घेत आहे, कर्तृत्वाची भावना, भोक्तृत्वाची भावना, ही सर्व आपण काल्पनिकरित्या कल्पलेली माईक गोष्ट आहे. एक काल्पनिक मी आपण उभा केलेला आहे. सर्व काही घडत आहे, परंतु आपल्याला असं वाटत आहे की हे मीच करत आहे. अशी एक अदृश्य शक्ती जगामध्ये आहे. तो आत्मा, तोच यात्रा करतो, तोच हा प्रवास करतो. अनंतापासून अनंतापर्यंतचा हा प्रवास कोण जाणे कधी चालू झाला. आत्मा हा नित्य आहे, नूतन आहे, सनातन आहे, पुरातन आहे. त्याचा कधी जन्म झालेला नाही. तो अजर आहे, तो अमर आहे. तो कसा प्रवास करतो कोण जाणे. कधी काळी त्याची प्रवासाची सुरुवात झाली देव जाणे आणि शेवटी तो एका गंतव्यापर्यंत तो जाऊन पोहोचतो. ह्या जीवनाचा मुख्य प्रवास करणारा हा प्रवासिक म्हणजेच तो हा अनंत आत्मा. अनंत जन्मातून हा आत्मा ओलांडत जातो. हा आत्मा सर्वकडं फिरत जातो. त्याचे आतापर्यंत लाखो जन्म झालेले आहेत. कधी हा आत्मा आध्यात्मिकरित्या उन्नत होत जातो, त्याची आध्यात्मिक प्रगती होत जाते, तर कधी या आत्म्याची अवनती पण होते. हाच आत्मा कधी पापात्मा होतो, अत्यंत नीच कर्म करतो आणि हाच आत्मा अत्यंत पवित्र सात्विक कर्मे करून तो शेवटी मोक्षपदाला पोहोचतो. अशा प्रकारे आत्म्याची ही एक
कर्मभूमी आहे ही पृथ्वी असं म्हटलं तरी चालेल. ह्या पृथ्वीला कर्मभूमी असं म्हटलेलं आहे. कारण बरी वाईट कर्म जीवात्मा जो करतो ह्या पृथ्वी तलावरती, ते ह्याच पृथ्वी तलावरती ना ही कर्मभूमी आहे. आणि मनुष्याची योनी ही कर्मयोनी आहे असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये. कारण आत्तापर्यंत जी जी कर्म घडली चांगली वाईट ती सर्व मानवानीच केलेली आहेत. कुठला तरी पशु कर्म करतो का हो? सर्व पशु हे अज्ञानी आहेत, निसर्गाने प्रेरित होऊन कर्म करतात, पण त्याला असं कर्म असं म्हटलं जात नाही. कारण कर्म हे बुद्धीसुरसर घडतं आणि पशुपक्ष्यांना बुद्धींचा विकास नसल्यामुळं त्यांना भोग योनी असं म्हटलेलं आहे. कारण त्यांनी पूर्वीच्या जन्मात जे काही केलं होतं पाप, त्याचा फक्त भोग भोगण्यासाठी हा जन्म आहे. ह्या जन्माला ते आलेले आहेत. त्यामुळं ह्या पाशविक जीवनामध्ये कुठं अध्यात्माची प्रगती करून घ्यायला कुठंतरी अवकाश आहे का हो? ते निमूटपणे भोगायचं आहे. जे जे काही केलं आहे ते भोगण्यासाठी हा जन्म आहे. हा पशुचा जन्म आहे. त्या विधात्याने हा पशुजन्म निर्माण केला आहे. आणि जेव्हा मनुष्य जन्मामध्ये जेव्हा हा आत्मा प्रवेश करतो, तेव्हा त्याचा भाग्योदय व्हायला एक चांगला अवकाश मिळतो. कारण मनुष्य जन्मामध्येच विवेकाची देणगी मिळालेली आहे. त्या निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे. विवेकाचं वरदान दिलेलं. आणि या विवेकाद्वारे सत असत विवेकाद्वारे मनुष्य सत्कर्माकडे प्रेरित होतो, प्रवृत्त होतो आणि याच जन्मात तो मुक्त पण होऊ शकतो. म्हणून ह्या मनुष्य जन्माला अत्यंत महत्त्व आलेलं आहे. म्हणून याला कर्मयोनी असं म्हटलेलं आहे. कारण ह्याच पृथ्वीवरती आपण कर्म करतो, म्हणून याला कर्मभूमी म्हटलेलं आहे. कुठल्या तरी प्राण्यांच्या जन्मामध्ये आजपर्यंत कुठल्या तरी प्राण्यांनी तपश्चर्या नामस्मरण केलेलं आहे का हो? मोक्ष संदर्भामध्ये कधीतरी आध्यात्मिक चिंतन केलं आहे का? पारमार्थ केला आहे का पशुपक्ष्यांनी? नाहीच नाही, हो की नाही? अनंत यात्रा हा आत्मा करत आलेला आहे. आणि ही जी अनंत यात्रा आहे त्याला आपले ऋषीमुनी एका मोजमापामध्ये ठेवतात. त्याला 84 लक्ष योनी असं ते संबोधतात. 84 लक्ष योनीतून हा आत्मा फिरत फिरत येतो, अनुभव घेत, बरे वाईट अनुभव घेत, बरे वाईट कर्म करत, संस्काराची शिदोरी घेऊन येतो आणि परत पुढचा नवीन जन्म तो मिळवतो. परत त्या जन्मामध्ये ते जे काही बरे वाईट करतो, परत त्या संस्काराची शिदोरी तो पुढच्या जन्मी घेऊन जातो. हे असं अनादि अनंत कालापर्यंत चालत आलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम मूढमते. हे अनादि कालापासून अनंत कालापर्यंत असं होत चाललेलं आहे. हे कुठंपर्यंत जाणार आहे की हा आत्मा शेवटी जोपर्यंत मोक्षपदवीला प्राप्त होत नाही, त्याला जोपर्यंत मोक्ष मिळत नाही, ज्ञानप्राप्ती होत नाही, तोपर्यंत हे जीवनाचं राटगाडगं, हे जीवनाचं चक्र चुकलेलं नाही आहे. हे जीवनाचं जे राटगाडगं आहे ते अखंडपणे चाललेलं आहे. ही 84 लक्ष योनीची जी संख्या सांगितलेली आहे, म्हणजे ती काही गणिताद्वारे असं काही ते हिशोब करून मांडलेलं नाही, तोलून मापून असा केलेला हिशोब नसेल बहुतेक. कारण एवढ्या परफेक्टपणे आपण सांगू शकत नाही, कुठलाच वैज्ञानिक हे सांगू शकत नाही. मग यापासून काय सूचित होतं? एवढंच सूचित होतं की मनुष्याच्या जीवनाची सखोलता फार खोलवरची आहे. त्याचा संकेत आहे हा. जेव्हा आपण स्वतःला शरीर समजतो, शरीर मानतो, तेव्हा त्याला ही संपूर्ण यात्रा करावी लागते. काहीतरी अज्ञात गूढ आहे असं वाटू लागतं जेव्हा आपण स्वतःला शरीर समजतो. त्याला शरीर न समजता आपण जेव्हा स्वतःला चैतन्य मानतो, मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे असं जेव्हा मी स्वतःला मानतो, अशी धारणा जेव्हा मी करतो, नित्य शुद्ध बुद्ध आत्मा आहे असं जेव्हा आपण मानू लागतो, त्यानुसार साधना करू लागतो, तेव्हा आपल्याला सर्व जन्म आठवू लागतात. जसं की गौतम बुद्धांना त्यांच्या पूर्वीचे सर्व जन्म एखाद्या सिनेमाच्या पडद्यावरती पाहावं तसं त्यांनी पाहिलं असं म्हटलेलं आहे. हे सर्व घडू शकतं. कारण ह्या आत्म्यावरती ह्या अनंत जन्माचे संस्कार उमटलेले असतात. ती संस्काराची शिदोरी आपण घेऊनच जन्माला आलेलो असतो. आणि जेव्हा आपण देहापुरतंच संबंधित असतो ना, तेव्हा ते आपल्याला आठवत नाही. पण जेव्हा आपण देहभावना सोडून
शिवभावनेचा स्वीकार करतो, जेव्हा आपण अंतरयात्रेमध्ये खोलवरती बुडी टाकतो, तेव्हा ही सर्व प्रकृती आपल्याला अगदी स्वच्छपणे लख्ख प्रकाशासारखं हे सर्व समजू लागतं, दिसून येऊ लागतं की माझे आत्तापर्यंतचे लाखो जन्म झालेले आहेत. अज्ञानामुळं आपल्याला असं वाटतं की हाच एक जीवन आहे, हेच खरं जीवन आहे आणि हेच जीवन शेवटचं आहे. पूर्वीचे जीवन कुणी पाहिले किंवा पुढचे जीवन होणार आहेत हे तरी कुणी पाहिलेलं आहे असं आपल्याला वाटतं. आणि ह्या भोगावरती आपण अगदी तुटून पडतो पाशविकपणे आणि यासाठी किती आपण भांडतो, रडतो, किती दुःख, चिंता, ताप. कारण ह्याच जीवनाला आपण सत्य मानून बसलेले आहोत. हेच जीवन तेवढं खरं आहे, हेच अंतिम आहे, हेच सत्य आहे असं आपल्याला अज्ञानामुळे वाटत असतं. हे अज्ञान दूर करून घ्यावं आणि अनंत जन्माचा हा एक छोटासा दुवा आहे बरं का, छोटासा तुकडा आहे. मनुष्य जन्म म्हणजे काय ही फार मोठी घटना नाही आहे. असे भरपूर जीवन, अनंत जन्म, 84 लक्ष जन्म योनी असं म्हटलेलं आहे. त्यापेक्षा पण वरचे अनंत जीवन आहेत, अत्यंत शुद्ध जीवन आहे, स्वर्गासारखं जीवन आहे. ब्रह्मलोक, सत्यलोक हे 7 लोक आहेत असं शास्त्रात म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण अनंत जन्म जे आपले आतापर्यंत झालेले आहेत, हीन पातळीवरचे तमोगुणाचे जीवन, हे सर्व आपण ओलांडून पुढं आलेले आहोत. कित्येक जन्म आपण कुत्र्या मांजराचे, पशुपक्ष्यांचे, प्राण्यांचे, किड्या मुंगींचे जे आपले जन्म झालेले आहेत, त्यापेक्षा पूर्वी जर आपण गेलो तर कित्येक जन्म आपले लता, वेली, झाडे, वृक्ष, असे जन्म पण आपण ओलांडून आलो. त्याही पलीकडे गेलो तर आपण दगड-दोंडे, डोंगर, पर्वत, दऱ्या, खोऱ्या, पहाड असे जन्म पण आपले होऊन गेलेले आहेत. आतमध्ये थोडीशी जरी आध्यात्मिक जागृती निर्माण झाली की मी कोण आहे, मोहनिद्रा आपण थोडीशी झटकून दिली आणि थोडंसं आपण जागृत होऊ लागलो की मी कोण आहे. थोड्या वेळासाठी जेव्हा मनुष्य शांत होतो आणि आतमध्ये डोकवू लागतो, तेव्हा आतलं साक्षीत्व जागृत होऊ लागतं आणि त्या साक्षीत्वाच्या ज्ञानप्रकाशाला, ज्ञानचक्षुला हे सर्व काही स्पष्ट दिसू लागतं. प्रकृती त्या साक्षीसमोर, अनंत आत्म्यासमोर, ज्ञानचक्षुसमोर आपले गूढ रहस्य उकलून दाखवू लागते. जसं की एखादा वैज्ञानिक खोलवरती चिंतन करू लागतो, तेव्हा प्रकृती त्याला सर्व काही समजावून देते. आपण त्याच्या सर्व बुद्धीला, त्याच्या प्रतिभेला स्फुरण होऊ लागतो. बघतो ना आपण की मोठमोठे वैज्ञानिक जे जे काही महत्त्वाचे शोध लावले, ते ध्यानाच्या एका क्षणामध्येच ते शोध लागलेले आहेत. जेव्हा शांतपणे, एकाग्रपणे एखादा वैज्ञानिक जसं सत्य संशोधन करतो, काहीतरी हुडकू पाहतो जीवनाचं सत्य, तेव्हा प्रकृती त्याला सर्व काही उघडलेल्या पुस्तकासारखं सर्व काही ते ज्ञान देऊ लागते. यालाच येशू परमात्मा म्हणतो की नॉक दी डोअर. तुम्ही छानपणे दरवाजा कसा ठोठवावा हे शिकून घ्या, मग तुमच्यासाठी या प्रकृतीचे दरवाजे, हे ब्रह्मांड दरवाजे उघडले जातील. हे ब्रह्मांड त्यासाठीच निर्माण झालेलं आहे. हा जो जीवात्मा आहे, ह्या जीवात्म्याला बरंच काही जाणून घ्यायचं आहे, मिळवायचं आहे, भोग घ्यायचं आहे, जीवनामध्ये सुखाचं संशोधन करायचं आहे, सुख हुडकायचं आहे. त्यासाठीच नव्हे का हे सर्व काही निर्माण झालेलं आहे, हो की नाही. आपण कधी किडामुंगी होतो, कधी पशुपक्षी होतो आणि आज आपल्याला भाग्याने मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. मनुष्याचा जन्म मिळणं पण काय हे काय आकस्मिक नाही आहे. आकस्मिक घडलेली ही लॉटरी लागावी असं काहीतरी नाही आहे. ह्यासाठी पण पशुपक्ष्यांच्या जीवनामध्ये आपण अनंत पुण्य केलेलं आहे. त्या सर्व पुण्याचा संग्रह म्हणून आजचा हा अत्यंत महिमाशाली, अत्यंत पुण्यशाली मनुष्य जन्म त्या विधात्याने, त्या निसर्गाने आपल्याला दिलेला आहे. आणि ह्या मनुष्य जन्माची महिमा, याचं महत्त्व खरं तर जाणून घ्यायला पाहिजे. मानवी जीवनाचं जे अंतिम लक्ष्य आहे, अंतिम गंतव्य आहे, त्याकडे थोडंसं तरी आपण जागृतपणे पाहिलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. ही शिकण्याची ही एक प्रक्रिया आहे बरं का, हे लक्षात घ्या. हे जीवन म्हणजे एका दृष्टीने पाहिलं ना तर ही एक शिक्षणाची व्यवस्था आहे. हे जग हे पाठशाला आहे, ही एक मोठी युनिव्हर्सिटी आहे. जग हे फार मोठं विद्यापीठ आहे आणि आत्मा जोपर्यंत परिपूर्ण ज्ञान शिकत नाही, जोपर्यंत हा परिपूर्ण ज्ञानवान होत नाही, तोपर्यंत त्यासारखं त्याला ह्या पृथ्वी तलावरती पाठवण्यात येईल. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी व्यवस्थित अभ्यास करत नसेल, व्यवस्थित लक्ष देत नसेल, तो सारखा नापास होत असेल, फेल होत असेल, तो परत त्या विद्यार्थ्याला त्याच वर्गामध्ये ठेवण्यात येतं.
आणि त्याला पुढं पाठवलं जात नाही. तसंच आहे बरं का, या जगाचं मनुष्याच्या जीवनाचं पण तसंच आहे. जोपर्यंत आपण जीवनाचं अंतिम सत्य, अंतिम लक्ष्य हुडकून पाहत नाही, समजून घेत नाही, जीवनामध्ये ते उतरवत नाही, त्याप्रमाणे कर्म करत नाही, सत्यामध्येच आपण प्रतिष्ठित होत नाही, तोपर्यंत हा आत्मा नको नको म्हटलं तरी कुठली तरी एक अनाम अज्ञात शक्ती, गूढ शक्ती आपल्याला सारखं इथं जन्माला घालत जाईल. ह्या पृथ्वी तलावरती सारखं आपण जन्मून येत राहू. जन्मून आपण का येत आहोत? कारण जे मिळवायचं आहे ते आपण मिळवत नाही आहोत. आपण जे समजून घ्यायचं आहे, जे अत्यंत महत्त्वाचं आहे, मी कोण आहे याचं ज्ञान इतकं महत्त्वाचं आहे की तिकडं आपण लक्षच देत नाही आहे. वारंवार जगातलं सगळं ज्ञान आपण मिळवू इच्छितो, जे भौतिक सुख देऊ शकतं, तसलं बेगडे ज्ञान आपण त्या ज्ञानाच्या पाठीमागं आपण लागलेलो आहोत. त्याला अविद्या असं म्हटलेलं आहे. अविद्या म्हणजे काय की ज्या विद्येमुळे आपलं फक्त पोट भरतं, उपजीविका चालते, तशा विद्येला, पोटभरू विद्येला अविद्या म्हटलेलं आहे. आणि सारखं सारखं जन्मून यायची जी कटकट आहे, सारखं सारखं मरण्याची जी कटकट आहे, जन्ममृत्यूची जी परंपरा आपल्याला अनंत कालापासून मागं लागलेली आहे, याचं मोडून काढण्याचं जे ज्ञान आहे ना, त्याला विद्या म्हटलेलं आहे. जोपर्यंत ती विद्या आपण मिळवत नाही, पारंगत होत नव्हत, तोपर्यंत निसर्ग म्हणा, तो परमात्मा म्हणा, तो विधाता म्हणा, सारखं सारखं आपल्याला ह्या जीवनामध्ये जन्माला घालत जाईल, पाठवत जाईल. ही जीवनाची यात्रा क्रमाक्रमानं ती परिपक्व होत जावी, हा उद्देश आहे बरं का. आत्म्याच्या यात्रेचा प्रमुख केंद्रबिंदू काय आहे बरं? निसर्गाचा उद्देश काय की ह्या आत्म्याने शिकावं, शिक्षण घ्यावं. का शिकावं बरं? आत्म्याने ज्ञान का मिळवावं बरं? कारण की ह्या आत्म्याने स्वतःचं ज्ञान मिळवून तो परिपक्व व्हावा, तो आत्मा बलिष्ठ व्हावा, तो आत्मा उन्नत व्हावा, संकल्पवान व्हावा, आध्यात्मिक दृष्टीने हा आत्मा परिपक्व व्हावा, आध्यात्मिक दृष्टीने हा आत्मा अत्यंत सामर्थ्यशाली व्हावा आणि सर्व बंधनं त्यांनी झुगारून द्यावीत. ज्ञानाच्या द्वारे ज्ञान मिळवून हा आत्मा सर्व बंधनातून तो पलीकडं जातो, सर्व बंधनातून तो मुक्त होतो. त्यालाच काय म्हटलेलं आहे? मोक्ष म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. होय की नाही? आत्मा इतका परिपक्व व्हावा की त्याला कुठलं तरी रूप घेऊन परत ह्या पृथ्वी तलावरती, ह्या कर्मभूमीवरती, ह्या कर्मयोनीमध्ये जन्मून यायला लागू नये, यासाठी सारखं सारखं आपल्याला पाठवलं जातं. सर्व काही एका सरळ नियमाने चालतं बरं का. ह्या सृष्टीमध्ये एक नियम आहे, गूढ नियम आहे, आणि त्या नियमालाच आपण धर्म असं म्हणतो. ते नियम जाणून घ्यावं लागेल की विश्वाचं, हे युनिवर्सचं, जसं वैज्ञानिकामध्ये पण नियम असतात, तसे आध्यात्मिक जगतामध्ये पण काही सूक्ष्म गूढ नियम असतात. या नियमाद्वारे हे जग कार्य करत असतं की जोपर्यंत आपण ते तत्त्व शिकत नाही, जाणत नाही, तोपर्यंत सारखं सारखं आपल्याला जन्मून यावं लागेल, सारखं सारखं मरावं लागेल, सुखदुःख अनुभवून घ्यावं लागेल. जोपर्यंत आपला आत्मा उन्नत होत नाही, परिपक्व होत नाही, जोपर्यंत आपल्या आत्म्याचा उद्धार होत नाही, तो उच्च स्थितीला पोहोचत नाही, तोपर्यंत आपण सारखं सारखं जन्मून येणारच येणार. होय की नाही? आपला आत्मा आपल्या हातातच आहे. आत्म्याचं बंधन कशामुळं निर्माण झालं आहे बरं? इच्छेमुळं निर्माण झालेलं आहे, आशेमुळं निर्माण झालं आहे. आशेमुळं कर्म निर्माण होतं. कर्मामध्ये सत्कर्म आहे, पुण्यकर्म आहे, पापकर्म आहे, असत्कर्म आहे. सत्कर्मामुळं पुण्याचं बंधन निर्माण होतं. सत्कर्म केले की पुण्याचा भोग घ्यावा लागतो, असत्कर्म केलं की, पापकर्म केलं की त्याचाही काहीतरी फल काहीतरी ठेवून दिलेलं आहे. ते फल भोगण्यासाठी परत आपल्याला तमोगुणाचे जन्म घ्यावे लागतात, पृथ्वी तलावरती यावंच लागतं. पापाचं फळ हे दुःख आहे. जेवढं आपण पाप करतो तेवढं दुःख अनुभवावं लागतं. त्यामुळं नरकाची संकल्पना पुढं आलं. दुःख म्हणजे वेगळं काय हो? दुःख म्हणजेच नरक आहे, आणि जे आनंद आहे त्याला स्वर्ग म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे हा आत्मा ह्या सर्व सुखदुःखाच्या बंधनातून, अनुभवातून अगदी तावून सुलाखून भाजून अगदी तो परिपक्व होऊन, जसं मातीचं घाडगं त्या अग्नीमध्ये एखादा कुंभार जसा भट्टीमध्ये घालून छानपणे भाजून बाहेर काढतो, त्याप्रमाणे हा आत्मा परिपक्व होण्यासाठी त्याला सुखदुःखाच्या अनुभवातून अग्नीची परीक्षा द्यावी लागेल. त्याला हे सर्व शिकून घ्यावं लागेल. ह्या सर्व अनुभवातून येणारं जे ज्ञान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. पुस्तकी ज्ञान, ऐकीव ज्ञान, त्यापेक्षा हे अत्यंत श्रेष्ठ जीवन जे आपल्याला काही शिकवत आहे ना, ते ज्ञान फार महत्त्वाचं आहे.
आणि त्यासाठी फार लक्ष देऊन जगणं फार महत्त्वाचं आहे. पण जगताना ते अनुभव जागृतपणे, सतर्कपणे, सुखदुःखाचे अनुभव घेत घेत त्यापासून काहीतरी नवीन शिकत जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा उद्देश आहे निसर्गाचा, त्या देवाचा, त्या विधात्याचा. जीवनाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक घटना आपल्याला नवीन मार्ग दाखवत असतं, हे लक्षात घ्यावं. जीवनामध्ये येणाऱ्या घटना, चांगले वाईट अनुभव, सुखदुःखाचे अनुभव, पापपुण्याचे अनुभव, कुठल्यातरी एका आध्यात्मिक दिशेकडे आपल्याला वळवण्यासाठीच हे सर्व खटाटोप चाललेलं आहे. परंतु आपण असे एवढे आलसी असतो, जेवढे मूर्ख असतो, जीवन केवढं जरी शिकवत असेल ना, तरी तिकडं आपलं लक्षच नसतं हो. आणि परत परत आपण मोहनिद्रेमध्ये अगदी पांघरून घेऊन परत आपण घोरू लागतो. पूर्वीचे ज्या आपण चुका करत असतो, पापकर्म करत असतो, तेच परत परत आपण रिपीट करत जातो. मोठमोठे संत म्हणतात की चुका करू नये असं नव्हे, चुका करावं. कारण मनुष्य हा चुकीला पात्र असतो असं म्हटलं जातं. परंतु तीच चूक परत परत करणं म्हणजे याचा अर्थ आपण त्या चुकापासून काही शिकत नाही आहोत. आपण मोहनिद्रेमध्ये घोरत आहोत आणि आपण या प्रवृत्तीने आपण पुढं चाललो ना, तर आपला आत्मा एक ना एक दिवस जागृत होईल. आपल्या आत्म्याला हे सर्व जाणवू लागेल की आपल्याला पुढं कुठं जायचं आहे. ही प्रकृतीच सर्व काही आपल्याला स्पष्टपणे दाखवून देईल. हा निसर्गच आपल्याला शिक्षक बनेल की आपलं शेवटचं गंतव्य काय आहे, हे सर्व काही आपल्याला समजू लागेल. प्रत्येक आपले कर्म, प्रत्येक आपले भावना, विचार ह्या आत्म्याला पुढच्या कुठल्या तरी रूपाकडे ढकलण्यासाठीच आहे. पुढच्या जीवनाकडे हे ढकलत आहे. अगोदर आपण समजून घ्यावं की आत्मा कुठल्या त्याला त्याचे कर्मच त्याला प्रेरित करत असतात. ज्याप्रमाणे बीज असेल तसलं तर फळ निर्माण होणार आहे ना. विचार करून बघा. आत्म्याला काय स्वतःला पाय आहेत का हो? आत्म्याला काय हात आहेत का हो त्यांनी कुठलं कर्म करण्यासाठी? आत्म्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे का? त्याला पुढची गती देणारं काय आहे बरं? हा कर्माचा सिद्धांतच आहे. कर्माचा सिद्धांत येतो. कर्माचा सिद्धांत म्हणजे ज्याप्रमाणे कर्म करू ते कर्मच आत्म्याला दिशा देतं. मग ते सुख अनुभवावं लागतं, दुःख अनुभवावं लागतं. कशामुळं? या कर्मामुळंच तर ते सर्व अनुभवावं लागतं ना. जसं आपण कर्म करतो त्याप्रमाणे त्या आत्म्याला त्या कर्माचा भोग स्वीकारावा लागतो. हे समजून घ्यावं लागेल. हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या आतमध्ये तरंग निर्माण होतात. आपण समजा की फार वाईट कर्म करू लागलो तर एक विशिष्ट प्रकारचे तरंग, व्हायब्रेशन्स आपल्या भोवताली तरंगायित होत असतात. ते वेव्ज, त्यालाच आपण ऑरा असं म्हणतो. अत्यंत दुष्ट व्यक्तीचा ऑरा हा फार सीमित असतो, फार कमी असतो, काळाकुट्ट असतो. अत्यंत पवित्र व्यक्तीचा ऑरा हा फार मोठा विस्तारित असतो. ऑरा म्हणजे एक एनर्जी फील्ड, इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड असं वैज्ञानिक म्हणतात. ते इतके आपल्या पुण्याद्वारे ते इतकं वाढवू शकतो की जसं जसं मनुष्याचं पुण्य सत्कर्म वाढत जाईल त्याचप्रमाणे ह्या शरीराची भोवताली असणारा हा जे आभामंडल आहे, ऑरा, हा फार मोठा असू शकतो. आपल्या सांप्रतचे जे पंतप्रधान आहेत त्यांचा ऑरा जवळपास 34 किलोमीटर आहे असं सांगितलं जातं. आता ह्या आधुनिक वैज्ञानिक जगामध्ये हा ऑरा जो आहे, हे जे आभामंडळ आहे त्याचं मोजमाप करण्याचं पण त्यांनी हुडकून काढलेलं आहे. असे काही मशीन पण हुडकून काढलेले आहे. म्हणजे सध्या हे विज्ञान हे इतकं प्रगत आहे. आता हे प्रभामंडल जे आहे त्याचं मोजमाप करण्याचं यंत्र पण निघालेलं आहे. आणि जेवढा मनुष्य निगेटिव्हिटीमध्ये, पापामध्ये जगतो, जेवढा तो दुःखात असतो, चिंतेत असतो, डिप्रेशन, द्वेष, हे जे निगेटिव्ह आहे, जे जे काय वाईट आहे, त्यांनी वाईट कर्म केलेले असतात. त्यामुळं ते वाईट तरंगच त्या ऑरामध्ये दिसून येतात. आणि मग असं वाईट कर्म केल्यामुळं तो आत्मा काही स्वर्गाला जाणार आहे का सांगा मला? आत्म्याची पुढची गती काय असणार आहे मग? तो आत्मा काय असा दिव्य, हलका फुलका स्वर्गलोकातला देवतेचा सहवास भोगणारा असणार आहे का? ते जन्म आपल्याला मिळणार आहेत का? नाही आहे. मग ते आत्म्याने जे जे काही तमोगुणामध्ये पडून जे जे वाईट कर्म केले त्या कर्मानुसार त्याला पुढच्या पापाचा जन्म मिळणार आहे. तमोगुणी कर्म असेल तर तमोगुणी जन्म आपल्याला मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मनुष्याला त्याला शिक्षा देणार असं कोणतरी आकाशामध्ये ढगाच्या पलीकडे कुठला तरी शनी, कुठला तरी यम बसलेला नाही आहे.
ह्या सर्व खुळसट समजी सोडून द्यावं लागेल. ही सर्व अंधश्रद्धा आहे की कोणतरी आपल्याला शिक्षा देण्यासाठी बसलेलं आहे. कुठला तरी एक देव, कुठला तरी एक शनी महाराज, एक यमलोकातला यमदेव, कुठला तरी एक चित्रगुप्त आपली सर्व कर्म तो मोजमाप करतो, लिहून ठेवतो असं म्हटलं जातं. हे तत्त्वज्ञानी ज्यांची बुद्धी फार सूक्ष्म आहे अशा लोकांसाठी हे नाही आहे. जे मूर्ख लोक आहेत, जे अज्ञानी आहेत, ज्यांना आपण भय दाखवून अध्यात्माकडे ओढण्याचा प्रयत्न करतो ना, अशा मूर्ख लोकांसाठी ह्या सर्व स्वर्ग नरकाच्या भाकडकथा, कपोलकल्पना सांगण्यात आल्या. तसं वास्तवात काही नसतं बरं का. आपल्या कर्माची शिक्षा देणारं किंवा तुम्ही फार चांगले सत्कर्म पुण्यकर्म केली म्हणून कुठला तरी देव येऊन तुम्हाला आशीर्वाद देईल, तुमच्या कर्माचं तो फळ देतो, हे सर्व काही अंधश्रद्धा आहे. जे काही मिळते ते आपल्या कर्मामुळंच मिळतं, हे लक्षात घ्या. कुठल्या देवता येऊन तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमच्या नशिबात जे नाही आहे ते काहीतरी ते पुण्य तो देवता देत आहे, ह्या भ्रमातून होईल तेवढं लवकरात लवकर बाहेर या. कुठलाच देव तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. देव हे निमित्त आहेत. हे माझं जरा बोलणं तुम्हाला जरा विचित्र वाटेल. जे काही आपल्याला मिळतं आहे ना, ते आपल्याच कर्माद्वारे मिळत आहे. आपण जे काही कर्म केलेलं आहे, सत्कर्म पापकर्म, त्या कर्म अनुसार त्या पुण्याचं मोजमाप करूनच ती देवता आपल्याला आशीर्वाद देणार असते. मग डायरेक्ट आपलं कर्मच देते की हो, देवाला मध्ये आणण्याची गरज काय, की त्या देवताने आशीर्वाद दिला, ही एक आपली भोळी कल्पना आहे. कुठलाच देव तुमच्या पुण्यापेक्षा जास्तीचं देऊ शकत नाही. आणि तुमच्या खात्यामध्ये पुण्य असेल आणि त्याचप्रमाणे याच्या उलट तुमच्या खात्यामध्ये जर पुण्य बलवत्तर असेल तर कुठलाच प्राणी, मनुष्य प्राणी म्हणा, कुठला तरी ग्रहगोल, कुठला तरी राक्षस ग्रहगोल, कुठलं तरी भूतप्रेत तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. कारण तुमचं पुण्याचं सामर्थ्य, बँक बॅलन्स फार मोठा आहे ना, हे समजून घ्या. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला या ब्रह्मांडामध्ये कोण शिक्षा द्यायला पण बसलेलं नाही आहे किंवा आपल्याला कोण पुरस्कार, बक्षीस, नोबेल पारितोषिक द्यायला पण कोण बसलेलं नाही आहे. जे काही बक्षीस मिळणार आहे किंवा जे काही आपल्याला शिक्षा मिळणार आहे ते आपली कर्मच निर्धारित करतात. कर्मच आपल्याला प्रारब्ध बनून आपल्यासमोर येत आहे. प्रारब्धसुद्धा हेच आहे, कर्माची शिदोरी, कर्माचं गाठोडं जे आपण एकत्रित केलेलं आहे पूर्वीच्या जन्मात, तेच प्रारब्ध आहे ना. प्रारब्ध काय आकाशातून पडलं का हो? जर आपल्या आतमध्ये भय, हिंसा, द्वेष, वासना, तिरस्कार, लालच, क्रोध असेल, असली निगेटिव्हिटी असेल, ही जी निगेटिव्हिटी आहे जर आपल्यामध्ये भरून राहिलेली असेल समजा, तर मग यामुळं आपला आत्मा काय प्रफुल्लित होणार आहे का, फुलासारखा उच्च स्थितीला जाणार आहे का? बघा तुम्ही, ह्या निगेटिव्हिटी असं ह्याला काय म्हटलेलं आहे. कारण ह्या ज्या भावना आहेत ना, नकारात्मक भावना, ह्या भावनेमुळं आपली एनर्जी सगळी सर्वनाश होऊन जाणार आहे. बघा तुम्ही वाटलं तर दिवसभर तुम्ही रागराग करत जावा, शिडपिड करत जावा, घरामध्ये काम करणाऱ्या नोकरांना, बायका लेकरांवरती रागवत जा, शिडपिडी करा. काय होणार आहे मग? चिंता व्यक्त करा, नेहमी दुःखामध्ये राहावा, उदास राहावा. असं करून बघा वाटलं एक दिवस. तर असं केल्यामुळं काय होईल?